नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 19. मंगलाष्टका संपली आणि अक्षता पडल्या. वीर आणि काव्य आता रीतसर पती पत्नी झाले होते. कावेरी धावत आली आणि दोघांच्या मध्ये वचली. आता आपण हॅप्पी फॅमिली झालो, तिने टाळ्या वाजवल्या. लग्नाचे विधी संपल्यावर रिसेप्शनचा कार्यक्रम सुरू झाला. वीर आणि काव्या स्टेजवर उभे राहून पाहुण्यांचे स्वागत करत होते. सिद्धार्थ स्टेजवर आला. त्याच्या हातात एक मोठं गिफ्ट होतं. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस मोहिते. सिद्धार्थने काव्याला पुन्हा एकदा मिठी मारली. वीरचा पारा आता चढू लागला होता. थँक्यू सिद्ध. बघू काय आणलेस? काव्याने उत्सुकतेने विचारलं. सिद्धार्थने गिफ्ट उघडलं. तो एक मोठा फोटो फ्रेम होता. कॉलेजच्या दिवसातला काव्या आणि सिद्धार्थचा एक फोटो, ज्यामध्ये सिद्धार्थने काव्याला कडेवर उचलून घेतलं होतं आणि दोघंही पावसात भिजत होते. हे तुला आठवणीत राहावं म्हणून. आपल्या त्या ट्रिपचा हा माझा सर्वात आवडता फोटो, सिद्धार्थ मोठ्याने म्हणाला. आसपासचे पाहुणे कुजबुजू लागले. वीरने तो फोटो पाहिला आणि त्याचा ताबा सुटला. ज्या स्त्रीला त्याने स्वतःच्या प्रायश्चित्ताने मिळवलं होतं, जिला त्याने जगापासून जपलं होतं, तिचे असे फोटो भर मांडवात दाखवणं त्याला अपमानास्पद वाटलं. सिद्धार्थ, हे काय थिल्लरपणा आहे? वीरने जडवलेल्या आवाजात विचारलं. थिल्लरपणा? वीर, याला आठवणी म्हणतात. तुला कदाचित याचं महत्त्व कळणार नाही, सिद्धार्थने उपरोधिकपणे उत्तर दिलं. मला आठवणी कळतात, पण मर्यादाही कळतात. तू माझ्या बायकोच्या खाजगी आयुष्यातील फोटो असे लोकांसमोर प्रदर्शन करतोयस, हे तुला शोभतं का? वीर स्टेजवरून खाली उतरत म्हणाला. वीर, शांत हो, तो फक्त फोटो आहे. काव्याने वीरचा हात धरून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. काव्या, तू गप्प बस. तुला दिसत नाहीये हा माणूस काय करतोय? याला तुझ्याबद्दल प्रेम नाहीये, याला फक्त मला नीच दाखवायचं आहे. वीर सिद्धार्थच्या समोर जाऊन उभा राहिला. सिद्धार्थ, आत्ताच्या आत्ता हा फोटो घेऊन इथून निघून जा. तुला पाहुणा म्हणून बोलावलं होतं, नाटक करायला नाही. आणि जर मी नाही गेलो तर तू काय करशील? वीर, पुन्हा ड्रग देशील का? की पुन्हा कुणाला तरी मारशील? सिद्धार्थने हसत विचारलं. हे ऐकताच वीरच्या डोक्यात तिडीक गेली. त्याने सिद्धार्थची कॉलर पकडली आणि त्याला एक जोरात ठोसा लगावला. सिद्धार्थ स्टेजवरून खाली कोसळला. हॉलमध्ये एकच कल्लोळ माजला. पाहुणे घाबरून बाजूला झाले. वीर, काय करतोयस तू? काव्या ओरडली आणि स्टेजवरून खाली धावली. तिने सिद्धार्थला सावरलं. सिद्ध, तुला लागलं तर नाही ना? वीरला हे पाहून अजून राग आला. काव्या, तू त्याची बाजू घेतेस? त्याने माझा अपमान केला, तुझ्या चारित्र्यावर संशय येईल असे फोटो दाखवले आणि तू त्याला विचारतेस लागलं का? त्याने काहीही केलं असलं तरी तू असा हात उचलायला नको होतास वीर. आज आपल्या लग्नाचा दिवस आहे, काहीतरी भान ठेव. काव्याने रागात वीरकडे पाहिलं. भान मी ठेवू की तो? तो तुझ्या इतका जवळ येतोय आणि तू त्याला हसून प्रतिसाद देतेस. मला वाटतंय तुला अजूनही त्याच्याबद्दल काहीतरी वाटतंय. वीरने अविचाराने बोलून टाकलं. काव्याच्या डोळ्यात पाणी आलं. वीर, तू माझ्यावर संशय घेतोयस? इतकं सगळं झाल्यावरही तुला माझ्या प्रेमावर विश्वास नाही? तुला वाटतंय मी सिद्धार्थसोबत? तिचे शब्द अडकले. मला जे दिसतंय तेच मी बोलतोय. वीर चिडून तिथून निघून गेला. सिद्धार्थ उठला आणि त्याने स्वतःचे कपडे झटकले. बघितलंस काव्या, हा माणूस कधीच बदलणार नाही. याचा स्वभावच संशयी आहे. तू याच्यासोबत सुखी राहू शकणार नाहीस. सिद्धार्थ, तू पण आता गप्प बस. तू तो फोटो इथे दाखवायला नको होतास. तू माझा मित्र आहेस, पण वीर माझा नवरा आहे. तू त्याच्या जखमेवर मीठ चोळलं आहेस. काव्या रडत आपल्या खोलीकडे निघून गेली. रात्रीची वेळ होती. लग्नाचा मंडप आता सुना वाटत होता. वीर बाल्कनीत उभा राहून सिगारेट ओढत होता, जी त्याने वर्षभरापूर्वी सोडली होती. त्याच्या मनात अपराधीपणाची भावना होती, पण रागही तितकाच होता. इतक्यात काव्या तिथे आली. तिने दागिने काढले होते, पण डोळ्यातील काजळ रडण्याने पसरलं होतं. वीर, तुला खरोखरच असं वाटतं का की माझं आणि सिद्धार्थचं काही आहे? तिने अतिशय शांतपणे विचारलं. वीरने सिगारेट विझवली. मला माहीत नाही काव्या, पण जेव्हा तो तुझ्याजवळ येतो तेव्हा मला सहन होत नाही. मला वाटतं तू फक्त माझी आहेस,
मला भीती वाटते की कोणीतरी तुला माझ्यापासून हिरावून नेईल. वीर, प्रेम म्हणजे बंधन नाही. तू मला पिंजऱ्यात बंद करून ठेवू शकत नाहीस. सिद्धार्थ फक्त एक मित्र आहे. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर या लग्नाला काही अर्थ नाही. काव्याने पाठ फिरवली. काव्या, थांब. वीरने तिचा हात पकडला. मला माफ कर. मी रागाच्या भरात काहीही बोललो. पण त्या सिद्धार्थला मी या वाड्यात पुन्हा बघू शकणार नाही. तो उद्या सकाळीच जातोय. पण वीर, तू स्वतःच्या मनातील या राक्षसाला, या संशयाला मारल्याशिवाय आपण कधीच सुखी होऊ शकणार नाही. काव्याने त्याचा हात सोडला आणि ती झोपायला निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी सिद्धार्थ आपले सामान घेऊन निघाला होता. जाताना त्याने वीरला पाहिलं. मिस्टर मोहिते, मी जातोय. पण एक लक्षात ठेवा, काव्याची ओढ तुम्हाला माझ्याकडे घेऊन येईल. कारण तुम्ही तिला प्रेम नाही तर ताबा, पोझेशन देताय. ज्या दिवशी तिला याची जाणीव होईल त्या दिवशी ती माझ्याकडे परत येईल. वीरने काहीच उत्तर दिलं नाही, पण त्याच्या डोळ्यातील आग सांगत होती की तो काव्याला कोणासाठीही सोडणार नाही. सिद्धार्थ निघून गेला, पण त्याने वीर आणि काव्याच्या नात्यात संशयाचं जे बी पेरलं होतं ते आता हळूहळू वाढणार होतं. लग्नाच्या त्या कडूगोड आठवणीनंतर आणि सिद्धार्थच्या एक्झिटनंतर मोहितेवाड्यात पुन्हा एकदा शांतता पसरली होती. पण ही शांतता वीरच्या मनात नव्हती. सिद्धार्थने जाता जाता जे विधान केलं होतं, तुम्ही तिला प्रेम नाही तर ताबा देताय, ते वाक्य वीरच्या कानात एखाद्या मंत्रांसारखं गुंजत होतं. त्याने ठरवलं होतं की तो काव्याला जगातील सर्व सुख देईल, जेणेकरून तिला कधीच दुसऱ्या कोणाची आठवण येणार नाही. काव्या, आपण हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला जातोय. मी सगळी तयारी केली आहे. वीरने एका रात्री बेडवर बसून पासपोर्ट दाखवत म्हटलं. काव्याने हसून होकार दिला. स्वित्झर्लंड? खरंच माझं स्वप्न होतं तिथे जाण्याचं. पण कावेरी, तिला आपण सोबत नेतोय ना? वीरच्या चेहऱ्यावर थोडा विरस झाला. काव्या, हे आपलं हनीमून आहे. कावेरी माऊसाहेबांकडे सुरक्षित असेल. मला काही दिवस फक्त तुझे हवे आहेत. कोणाचंही डिस्टर्बन्स नकोय. काव्याला थोडं खटकलं, पण तिने वीरच्या आनंदासाठी मान डोलावली. तिला वाटलं की कदाचित एकांत मिळाल्यावर वीरच्या मनातील तो संशयाचा राक्षस शांत होईल. स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित डोंगररांगा आणि निळं आकाश पाहून काव्या हरकून गेली होती. इंटरलाकेन शहरातल्या एका अतिशय आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांनी मुक्काम ठोकला होता. खिडकीतून दिसणारं आल्प्स पर्वताचं दृश्य पाहून काव्या आनंदाने नाचू लागली. वीर, बघ ना, किती सुंदर आहे हे सगळं. तिने बाल्कनीत जाऊन दोन्ही हात पसरले. वीर मागे उभा राहून तिला पाहत होता. तिचे उडणारे केस, तिचा तो निरागस आनंद. वीरला वाटलं की हे दृश्य फक्त त्याच्यासाठीच असावं. त्याने मागून जाऊन तिला विळखा घातला. काव्या, तू या निसर्गापेक्षाही जास्त सुंदर दिसतेस. मला वाटते तुला या रूममध्येच कैद करून ठेवावं. कुणाचीही नजर तुझ्यावर पडू नये. त्याने हळूच तिच्या कानात म्हटले. तसं तिच्या अंगावर शहारे आले. काव्या हसली, पण तिच्या मनात थोडी धडधड होत होती. कैद हा शब्द तिला आवडला नव्हता. वेडा आहेस का? आपण इथे फिरण्यासाठी आलो आहोत. चल, आपण बाहेर जाऊया. तिने आता त्याला थोडे पुश करत म्हटले. सिद्ध म्हणाला, तसं खरंच वीर काव्याला घेऊन पॉझिटिव्ह आहे का? आणि जर असेल तसं खरंच, तर त्यांच्या नात्यावर काय त्याचा परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी मला आजच फॉलो करा. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. अजून एक गोष्ट, माझं किंडलवर बुक आलं आहे. लिंक खाली कमेंटमध्ये देत आहे. जाऊन नक्की चेक करा. धन्यवाद.